Now we are going to see a part of grammar, direct and indirect speech. That means reported speech. Direct speech and indirect speech. These are the main parts of reported speech. So what is direct speech? डायरेक्ट स्पीच म्हणजे बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे सांगणे याला प्रत्यक्ष कथन म्हणजेच डायरेक्ट स्पीच असे म्हणतात. अँड द सेकंड इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे न सांगता आपल्या शब्दात सांगणे, आपल्या भाषेत सांगणे याला अप्रत्यक्ष कथन म्हणजेच इनडायरेक्ट स्पीच असे म्हणतात. प्रत्यक्ष कथनाचे म्हणजे डायरेक्ट स्पीचचे अप्रत्यक्ष कथन इनडायरेक्ट स्पीच करताना ठिकाण, वेळ व व्यक्ती यानुसार खालीलप्रमाणे बदल होतात. बघा, हा चार्ट फार महत्त्वाचा आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज वेन एवर यू चेंजेस डायरेक्ट स्पीचेस into indirect speech, then you have to know these words, how to change these words into indirect speech. The very first is here, there. In indirect it transforms as a there. Then this, that, now, then, ago, before, yesterday, the day before or previous day, today, that day, tomorrow, the next day, just, then, is, am, are, was, were, have, has, had, shall, will, would, do, does, did, can, could, may, might, I, he or she, we, they, me, him or her, you, he or she or they. So write down this chart in your notebook. That means write all the conditions or all the rules of that direct and indirect speech into your English notebook, because this is very important for your scholarship exam also. So let's turn to our next part. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्याचे खालील 4 प्रकार पडतात. सो इन युअर स्क्रीन you can see there are 4 parts of direct to indirect speech. When you transform direct speech into indirect speech, then you have to know how to changes the types of sentences. The very first part or the very first type is statements म्हणजे विधानार्थी वाक्ये. The second is interrogatives means प्रश्नार्थक वाक्ये. Third is exclamatory means उद्गारवाचक वाक्ये. अँड फोर्थ इज इम्परेटिव्स मीन्स आज्ञार्थक वाक्य किंवा आज्ञार्थी वाक्य. ओके, सो वी आर गोइंग टू टर्न द व्हेरी फर्स्ट, दॅट मीन्स स्टेटमेंट्स म्हणजेच विधानार्थी वाक्ये. सो व्हॉट आर द रूल्स और व्हॉट इज द कंडिशन हाउ टू चेंज दॅट स्टेटमेंट्स into indirect speech? There they gives some rules, so we have to obey that rules. By this we can change the direct speech into indirect speech. So what are the rules? See first, statements म्हणजे विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट करताना दिलेली सर्व अवतरण चिन्हे काढून टाकून वाक्य दॅट या शब्दाने जोडावे. बोलणाऱ्या व्यक्तीने से किंवा सेज हे क्रियापद वापरलं असेल तर त्यात काहीच बदल न करता ते वाक्य आहे तसंच लिहायचं आहे. पुढील वाक्यात काहीच बदल करू नये. थर्ड बघा काय आहे, सेड असेल तर काळामध्ये पुढील प्रमाणे बदल होतो. आता से आणि सेज असेल तर काहीच बदल करायचा नाही हे आपण पाहिलं. पण जर से किंवा सेज याच्याऐवजी सेड असं जर त्याचं भूतकाळी रूप, त्या क्रियापदाचं भूतकाळी रूप जर आलं असेल तर काळामध्ये कशा प्रकारे बदल होतो ते पहा. वी आर गोइंग टू सी हाऊ टू चेंज इन डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच इन टेन्स. द फर्स्ट सिम्पल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ, याचं रूपांतर सिम्पल पास्ट टेन्स साध्या भूतकाळात होतं. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष कथनाचं अप्रत्यक्ष कथनामध्ये रूपांतर करता म्हणजेच डायरेक्ट टू इनडायरेक्ट चेंज करता तेव्हा काळानुसार होणारे बदल आपण पाहतोय. सगळ्यात पहिला आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स इंटू सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळाचं साध्या भूतकाळात रूपांतर होतं. सेकंड प्रेझेंट कंटिन्युअस इंटू पास्ट कंटिन्युअस अपूर्ण वर्तमान काळाचं
अपूर्ण भूतकाळात रूपांतर होतं. काळ बदलतो कारण झालेली घटना आपण सांगतोय, बरोबर आहे. त्यावेळेला वर्तमान काळात घडलेली ती घटना असते, त्यामुळं बोलणारी व्यक्ती, ऐकणारी व्यक्ती ते वर्तमान काळात बोलत असतात. परंतु तिसरी व्यक्ती जेव्हा सांगत असते इतरांना, तेव्हा ती घडलेली घटना सांगते, त्यामुळे आपल्याला पास्ट वापरावा लागतो. थर्ड आहे प्रेझेंट परफेक्ट, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ असेल तर त्याचा आपण अप्रत्यक्ष कथन करताना किंवा इनडायरेक्ट स्पीच करताना पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळात काळ बदलून आपण ते सांगणार आहोत किंवा कथन करणार आहोत. फोर्थ आहे फ्युचर, विल, शाल. जर फ्युचरमधलं ते वाक्य असेल तर इथं आपण कंडिशनल म्हणजे केलं पाहिजे अशा अर्थाने वूड हे आपण भविष्यकाळी भूतकाळी क्रियापद इथं वापरतोय. देन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ जर असेल तर त्याचा आपण चालू पूर्ण भूतकाळ याच्यामध्ये आपण त्याचं रूपांतर करणार आहोत. नेक्स्ट आहे सिम्पल पास्ट, म्हणजे साधा जर भूतकाळ असेल तर साध्या भूतकाळी वाक्याचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये पूर्ण भूतकाळात करायचं आहे. हा चार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे कारण ह्याच्यामुळं तुम्ही परफेक्टली डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुम्ही चेंजेस करू शकणार आहात. सो फोर्थ रूल इज दॅट सेड टू असे जर क्रियापद असेल तर टोल्ड असे लिहावे. पुन्हा पुन्हा व्हिडिओ रिपीट करून तुम्ही हे समजावून घेऊ शकता. स्टेटमेंट्सचे हे 4 नियम आपण पाहिले. सो नाव वी आर गोइंग टू टर्न एक्झाम्पल्स. व्हॉट इज द फर्स्ट? गोपाल सेड टू गीता, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, आय एम हॅपी, full stop, and double inverted comma is completed here. So what is the answer? How to change the direct speech into indirect speech? There they gives Gopal told Geeta. We have to change said to into told. म्हणजे said to च्या ऐवजी आपण told इथं बदल केलेला आहे. That he was happy. Gopal says that I am happy. So who was I? Gopal. So we changes that inverted commas sentences like this in a statement that he was happy. I am happy चे he was happy अशा पद्धतीने आपण चेंजेस केलेले आहेत. I highlighted here that words which are changes into direct speech to indirect speech. So you can observe or understand very well and very easily. So I highlighted here with yellow color. You can understand it. Now the second, she said I bought a new dress. ती म्हणाली की मी नवीन ड्रेस विकत घेतला. वाक्याचा काळ तुमच्या लक्षात येतोय वाचल्या वाचल्या, कारण सेड हेच क्रियापद मूळ भूतकाळी इथं आपल्याला दिसतंय. शी सेड दॅट इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी दॅट हा शब्द आपण इथं वापरतोय. शी सेड दॅट शी हॅड बॉट अ न्यू ड्रेस. आता इथं आय बॉट म्हणजे साधा भूतकाळ आहे. वरती आपण बघितले सिम्पल पास्ट असेल तर त्याचं इनडायरेक्ट करताना पास्ट परफेक्ट होतं, पूर्ण भूतकाळ होतो. तोच रूल आपण इथं वापरलेला आहे. आय बॉट म्हणजे मी विकत घेतला, तर मी विकत घेतला होता अशा पद्धतीने ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये येईल. नाव वी आर गोइंग टू टर्न दॅट टाईप ऑफ स्टेटमेंट्स विच इज युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे काय? त्रिकालबाधित सत्य. बघा वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये, थोडेसे चेंजेस होऊन आणि वाक्य यामध्ये कुठल्याही एका प्रकारात मोडणारं असतं. फक्त आपल्याला ते ओळखता यायला हवं की हे कुठल्या प्रकारात मोडणारं आहे, आणि ते वाक्य ते ओळखलं की त्याचे नियम सगळे आठवून तशा पद्धतीने त्या डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर आपण करायला शिकलं पाहिजे. सो त्रिकालबाधित सत्य युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजेच अशा गोष्टी की ज्या कधीही बदलत नाहीत. दिलेले विधान सर्वसामान्य शाश्वत सत्य निसर्ग नियमावर आधारित किंवा एखादी म्हण असेल तर काळ न बदलता इतर बदल करावेत. म्हणजेच जे सत्य आहे त्याच्यामध्ये कुठेही बदल करायचे नाही. काळ न बदलता म्हणजे त्याचा जो काळ आहे तो काळ न बदलता आपण इतर बदल करायचे, म्हणजे इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी दॅट घेणे. ओके, पहा एक्झाम्पल फर्स्ट. द टीचर सेड द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. रिव्हॉल्व्स म्हणजे साधा वर्तमान काळ आहे तर बरोबर. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते. द टीचर सेड शिक्षकांनी सांगितलं होतं की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. सांगितलेलं होतं, बोलून झाले शिक्षकांचं, पण पुढचं जे वाक्य इन्व्हर्टेड कॉमामधलं ते अजूनही चालू आहे, बरोबर आहे. अजूनही ती प्रक्रिया प्रोसेसमध्ये आहे. बघा, द
द टीचर सेड दॅट, इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी आपण दॅट घेतलं आहे, बाकीचं वाक्य जसं आहे तसंच घेतलेलं आहे. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन बिकॉज इट्स अ ट्रूथ, सो वी कांट चेंज एनी in that sentence. Okay, so example number 2, Ram said the sun rises in the east. Ram said that the sun rises in the east. सूर्य पूर्वेला उगवतो असं राम म्हणाला. ओके, सो वी हॅव नॉट डू एनी चेंजेस हिअर बिकॉज दिस इज अ ट्रूथ हिअर. सो इफ इन दिस सेंटेन्स इफ यू विज द आयडियम or any type of good thoughts, so we can't change this sentence also. ह्याच्याऐवजी जर तुम्ही एखादी म्हण किंवा एखादा सुविचार जरी वापरला तरी ह्यात सुद्धा आपण काही बदल करू शकत नाही. सो वी हॅव टू चेंज ओनली दॅट इन प्लेस ऑफ इन्व्हर्टेड कॉमा. इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी फक्त आपण दॅट हे वापरलेलं आहे. नाव वी आर गोइंग टू टर्न टू अवर सेकंड टाईप, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे प्रश्नार्थक वाक्ये. इंटरॉगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट करताना कोणते नियम लक्षात घ्यायचे आहेत? पहिला आहे, प्रथम निवेदक लिहून आस्क्ड लिहावे. निवेदक म्हणजे बोलणारी व्यक्ती कोण असेल, आय, मी, यू किंवा शी किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल. ओके, तर ते नाव लिहून त्याच्यापुढे आस्क्ड हे लिहायचं आहे. अवतरणचिन्हे काढून पुढील वाक्ये व्हॉट, वेअर, व्हाय, हू अशा प्रश्नार्थक शब्दाने जोडावे. इथं वॉट हे डबल झालेलं आहे. प्रश्नार्थक शब्द जे आहेत म्हणजे WH टाईप क्वेश्चन, ज्या क्वेश्चनची सुरुवात आपण WH वर्डने करतो त्यापैकी अशा प्रश्नार्थक शब्दाने जोडावे. त्यानंतर अवतरण चिन्हातील वाक्य विधानार्थी करून इनडायरेक्ट करावे. म्हणजे ते प्रश्नार्थक होतं, आता ते विधानार्थ करायचं आहे, सरळ करायचं आहे, जसं आपला सिक्वेन्स असतो वाक्याचा. ओके, SVO तशा पद्धतीने ते सरळ करायचं आहे. देन अशा पद्धतीने इनडायरेक्ट केल्यानंतर हे वाक्य आपलं कंप्लीट होतं आहे. जस्ट सी फर्स्ट एक्झाम्पल, सीता सेड टू हर फादर व्हाय आर यू सॅड. सीताने तिच्या वडिलांना विचारलं तुम्ही दुःखी का आहात. ओके, देन हाऊ टू चेंज दिस डायरेक्ट स्पीच इन टू इनडायरेक्ट स्पीच. सीता आस्क्ड हर फादर व्हाय ही वॉज सॅड. बघा, व्हाय आर यू सॅड हा क्वेश्चन झाला. मग हे क्वेश्चन सरळ कसं वाक्य असेल त्याचं की ज्याच्यावर हा क्वेश्चन झाला, यू आर सॅड, अशा प्रकारे हे विधानार्थी होऊ शकतं. सो यू आर सॅड हे आपण सरळ करून घेतलं वाक्य, आणि तेच भूतकाळात कसं होईल, ही वॉज सॅड. कारण यूच्या ऐवजी आपण इनडायरेक्टमध्ये ही वापरतो आणि आरच्या ऐवजी वॉज हे भूतकाळी क्रियापद आपण वापरतो, आणि इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी डायरेक्ट WH टाईप वर्ड इथे आपण घेतलेला आहे, वाय. जस्ट लाईक सेकंड एक्झाम्पल, मदर सेड टू राम वेअर आर यू गोईंग. मदर सेड टूच्या ऐवजी आपण इथं आस्क्ड वापरलेलं आहे. मदर आस्क्ड राम वेअर ही वॉज गोईंग, तू कुठे जात होता किंवा तो कुठे जात होता. अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच करू शकता. तुम्हाला हायलाईट केलेले जे वर्ड्स आहेत किंवा आपण काय चेंजेस करतो डायरेक्ट टू इनडायरेक्टमध्ये हे इथं मुद्दाम मी हायलाईट केलेले की जेणेकरून तुमच्या लक्षात यावं.